या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। पवित्र रमजान महिना सुरू होऊन मंगळवारी 10 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र या महिन्यात रात्री पठण केल्या जाणाऱ्या विशेष नमाजला सोमवारीच 10 दिवस पूर्ण झाले। या 10 दिवसांच्या काळाला पहिला अशरा म्हटले जाते। त्यामुळे शहरातील काही मशिदींमध्ये सोमवारी 10 दिवसांच्या तरावीमध्ये दर तरावीहला 3 पारे प्रमाणे संपूर्ण कुराण मधील 30 पारे पठण करण्यात आले। शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उमराह आदी प्रवासांवर जाणाऱ्या व्यक्तींचा 3 पाऱ्यांची तरावीह नमाज पठण करण्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। अचिवर्स हॉल नंबर 2 येथे 10 दिवसाची तरावी नमाज पठण पूर्ण झाली। यावेळी हाफिज मोहम्मद अशहद आणि मौलाना इजुद्दीन सिद्दीकी यांनी कुराण पठण पूर्ण केले। यासाठी माइनुद्दीन शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच दुआ मौलाना सादुद्दीन कासमी यांनी मागितली। रमजान पासून ईदच्या खरेदीस बाजारपेठेत सुरुवात होत असल्याने या व्यापाऱ्यांना तरावीहची नमाज पठण करण्यास अडचण येते। त्यासाठी पहिल्या 10 दिवसातील तरावीहमध्ये संपूर्ण कुराण पठण केले जाते। प्रत्येक तरावीहमध्ये 3 प्रमाणे कुराण मधील 30 पारे 10 दिवसात पूर्ण करण्यात येतात। रात्री 8:30च्या इशाच्या नमाजानंतर तरावीहच्या नमाजाला सुरुवात होते। रात्री 10:30च्या नंतर तरावीहची नमाज संपते। याशिवाय शहरातील बहुसंख्य मशिदींमध्ये 1 आणि 2 पारे प्रमाणे पूर्ण महिनाभर नमाज तरावीह पठण करण्यात येत आहे। इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे 3 भाग पडलेले आहेत। त्याप्रमाणे 10 दिवसांना अशरा म्हटले जाते। पहिला अशरा रहमत, दुसरा अशरा मगफिरत म्हणजेच माफी आणि तिसरा अशरा जहन्नम म्हणजे नरक पासून निजात मानण्यात येते। याप्रमाणे मुस्लिम बांधव या तिन्ही अशरात इबादत करून शेवटच्या अशरामध्ये गोरगरीब, नातेवाईक, अनाथ तसेच विधवांना जकात आणि सदका म्हणजेच दान धर्म करतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।